श्रीमद भागवत महापुराणम स्कंद 6 अध्याय 8 नारायण कवचाचा उपदेश. परीक्षिताने विचारले, भगवान ज्यांच्या संरक्षणाखाली इंद्राने शत्रूच्या सैनिकांना खिळाप्रमाणे सहज जिंकून त्रैलोक्याच्या राजलक्ष्मीचा उपभोग घेतला ते नारायण कवच मला सांगावे. तसेच त्याने त्यापासून सुरक्षित होऊन रणभूमीवर आक्रमण करण्याचा शत्रूवर कसा विजय मिळवला हेही सांगावे. शुकदेव म्हणतात, परीक्षिता, जेव्हा देवाने विश्वरूपाचे पुरोहित म्हणून नेमणूक केली तेव्हा इंद्राने विचारल्यावरून विश्वरूपाने त्याला नारायण कवचाचा उपदेश केला. तो एकाग्र चित्ताने एक विश्वरूप म्हणाला. भीती उत्पन्न झाली असता नारायण कवच धारण करावे. त्याचा विधी असा: प्रथम हात पाय धुवून आचमन करावे. नंतर अनामिकेत दर्भाचे पवित्र आसन करून उत्तरेकडे तोंड करून बसावे. त्यानंतर कवचाचा जप होईपर्यंत मौन धारण करून पवित्र अंतकरणे ओम नमः नारायणाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांनी हृदयादी अंगन्यास व अनुष्ठादी करण्यास करावा. प्रथम ओम नमो नारायणाय या अष्टाक्षरी मंत्राच्या ओम इत्यादी 8 अक्षरांचा क्रमशः पाय, गुडघे, मांड्या, पोट, हृदय, वक्षस्थळ, मुख आणि मस्तक याने न्यास करावा. किंवा पूर्वोक्त मंत्राचा यकारापासून सुरुवात करून ओंकारापर्यंत 8 अक्षरांचा मस्तकापासून आरंभ करून यात 8 अंगावर उलट क्रमाने न्यास करावा. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या 12 मंत्राच्या ओम इत्यादी 12 अक्षरांचा उजव्या तर्जनीपासून डाव्या तर्जनीपर्यंत दोन्ही हातांची 8 बोटे आणि दोन्ही अंगठ्याच्या 2-2 गाठीमध्ये न्यास करावा. नंतर ओम विष्णवे नमः या मंत्राने चे पहिले अक्षर ओम याचा हृदयावर, वि चा ब्रह्मरंध्रावर, क्ष चा भोयावर, न या शेंडीवर, वे चा दोन्ही डोळ्यांच्या ठिकाणी आणि न चा शरीरातील सर्व गाठींचे ठिकाणी न्यास करावा. तदनंतर ओम अष्टाय फट म्हणून दिगंबद्ध करावा. अशा प्रकारे न्यास करणारा पुरुष मंत्रस्वरूप होतो. यानंतर सर्व ऐश्वर्य, धर्म, यश, लक्ष्मी, ज्ञान आणि वैराग्य परिपूर्ण अशा इष्टदेव भगवंताचे ध्यान करावे व आपणही तद्रूप आहोत असे चिंतन करावे. यानंतर विद्या, तेज आणि तपस्वरूप या कवचाचा पाठ करावा. ज्यांनी गरुडाच्या पाठीवर आपले चरणकमल ठेवले आहेत आणि माझी 8 सिद्धी त्यांची सेवा करीत आहेत, त्यांच्या 8 हातामध्ये शंख, चक्र, ढाल, तलवार, गदा, बाण, धनुष्य आणि पाश आहेत. ते सर्व श्रीहरी सर्व प्रकारे व सर्व बाजूंनी माझे रक्षण करोत. मत्स्यावतारी भगवान पाण्यामध्ये पाण्यातील जंतूपासून आणि वरुणाच्या पाशापासून माझे रक्षण करोत. मायेने ब्रह्मचार्यांचे रूप धारण करणारे वामनावतात जमिनीवर आणि विश्वरूप श्री त्रिविक्रम आकाशात माझे रक्षण करोत. त्यांच्या भीषण डरकाळीने सर्व दिशा दुमदुमून गेल्या होत्या आणि गर्भावस्थेचे गर्भ गळून पडले होते. ते दैत्यराजाचे शत्रू भगवान नृसिंह किल्ले, जंगम, रणभूमी इत्यादी विकट ठिकाणी माझे रक्षण करोत. आपल्या दाढेने पृथ्वी धारण करणारे यज्ञमूर्ती वराहावतार मार्गामध्ये परशुराम पर्वताच्या शिखरावर आणि लक्ष्मीसह भरताचे थोरले भाऊ भगवान रामचंद्र प्रवासाचे वेळी माझे रक्षण करोत. भगवान नारायण जारण मारण इत्यादी अविचारिक कर्मापासून आणि सर्व प्रकारच्या अपघातापासून माझे रक्षण करोत. ऋषीश्रेष्ठ नर गर्भापासून योगेश्वर भगवान दत्तात्रेय योगातील विघ्नापासून आणि त्रिगुणाधिपती कपिल कर्मबंधनापासून माझे रक्षण करोत. सनतकुमार कामदेवापासून हयग्रीव रस्त्याने चालते वेळी घडणाऱ्या देवमूर्तींना नमस्कार इत्यादी न करण्याच्या
अपराधापासून देवर्षी नारद ईश्वर सेवेच्या अपराधापासून आणि कच्छपावतार सर्व प्रकारच्या नरकापासून माझे रक्षण करो. भगवान धन्वंतरी कुपथ्यापासून जितेंद्रिय ऋषभदेव सुखदुःखादी भीतिदायक द्वंद्वापासून यज्ञ भगवान लोकोपवादापासून बलराम मनुष्य निमित्त कष्टापासून आणि श्रीशेष क्रोधवश नावाच्या सापाच्या समूहापासून माझे रक्षण करो. भगवान व्यास अज्ञानापासून उद्धवदेव नाशिकापासून आणि प्रमादापासून माझे रक्षण करो. धर्मरक्षणासाठी महान अवतार धारण करणारे भगवान कलंकी कलिकाळाच्या दोषापासून माझे रक्षण करो. गदाधारी केशव प्राप्तकाळी वशीधर गोविंद सकाळी कृष्ण शरणतीधारी नारायण दुपारच्या आधी आणि मध्यांती चक्रराज सुदर्शनधारी विष्णू माझे रक्षण करो. तिसऱ्या प्रहारी प्रचंड धनुष्यधारी मधुसूदन आणि संध्याकाळी ब्रह्मादी त्रिमूर्तीधारी माधव माझे रक्षण करो. सूर्यास्तानंतर हषिकेश मध्यरात्रीच्या अगोदर आणि मध्यरात्री एकटे भगवान पद्मनाभ माझे रक्षण करो. मध्यरात्रीनंतर श्री वत्सलांछन श्रीहरी उष्णकाली खड्गधारी भगवान जनार्दन सूर्योदयाच्या पूर्वी श्री दामोदर आणि दोन्ही संध्यासमयी कालमूर्ती भगवान विश्वेश्वर माझे रक्षण करो. हे सुदर्शना तुझ्या कळ्यांची टोके प्रलयकालीन अग्निसमान दिव्य आहेत. तू भगवंताच्या प्रेरणेने सगळीकडे फिरत असतेस. आग ज्याप्रमाणे वाऱ्याच्या साह्याने गवत सर्व वगैरे जाळून टाकते त्याप्रमाणे तू आमच्या शत्रुसेनेला लगेच जाळून टाक. हे कोमोदकी गदे तुझ्यापासून निघणाऱ्या ठिणक्यांचा स्पर्श वज्राप्रमाणे असह्य आहे. तू भगवंताची आवडती आहेस. तू कुष्मांड विनायक यक्ष राक्षस भूतप्रेत इत्यादींचा चुरा करून टाक आणि माझ्या शत्रूचा नायनाट कर. हे शंख श्रेष्ठा भगवान श्रीकृष्णाने फुकल्यानंतर तू भयंकर आवाज करून माझ्या शत्रूच्या हृदयाचा थरकाप उडव. तसेच यातोधान प्रथक्ष प्रेत मातृका पिशाच ब्रह्मराक्षस इत्यादी भयानक प्राण्यांना येथून पडवून लाव. हे तीक्ष्ण धारेच्या श्रेष्ठ तलवारी तू भगवंताच्या प्रेरणेने माझ्या शत्रूंना छिन्नविछिन्न करून टाक. शेकडो चंद्राप्रमाणे फिरणाऱ्या हे ढाली माझ्या शत्रूचे डोळे बंद कर आणि पापी नजर असणाऱ्यांची दृष्टी नाहीशी कर. सूर्यादी ग्रह धूमकेतू दुष्ट माणसे साप दाढा असणारे हिंस पशु भूतप्रेत इत्यादी तसेच पापी प्राण्यांपासून आम्हाला जे जे भय निर्माण होईल आणि जे जे आमच्या हिताच्या विरोधी असतील ते सर्वजण भगवंताचे नाम रूप तसेच आयुधांचे कीर्तन केल्याबरोबर नष्ट होत. बृहद रथंतर इत्यादी सामवेदीय स्तोत्रांनी ज्याची स्तुती केली जाते तो वेदमूर्ती भगवान गरुड आणि विषवकेशन आपल्या नामोच्चाराच्या प्रभावाने आमचे सर्व तऱ्हेच्या संकटापासून संरक्षण करो. श्रीहरीचे नामरूप वाहन आयुधे आणि श्रेष्ठ पार्षद आमचे बुद्धी इंद्रिय मन आणि प्राण्यांचे सर्व प्रकारच्या संकटापासून रक्षण करो. जेवढे म्हणून कार्यकारणरूप जग आहे ते वास्तविक भगवंतच आहे. या सत्याच्या प्रभावाने आमचे सर्व उपद्रव नाहीसे होत. ज्या लोकांनी ब्रह्म आणि आत्मा याच्या एकतेचा अनुभव घेतला आहे त्यांच्या दृष्टीने भगवंताचे स्वरूप भेदरहित आहे. तरीसुद्धा ते आपल्या मायेने अलंकार आयुधे आणि रूप नावाच्या शक्ती धारण करतात. ही गोष्ट सत्य आहे. याच कारणाने सर्वत्र सर्वव्यापक भगवान श्रीहरी नेहमीच सर्व स्वरूपात आमचे सर्वत्र रक्षण करो. जे आपल्या शब्दाने सर्व लोकांची भीती दूर करतात आणि आपल्या तेजाने सर्वांचे तेज ग्रासून टाकतात ते भगवान नरसिंह देशोपदेशात वर खाली आत बाहेर असा सर्व ठिकाणी आमचे रक्षण करो. इंद्रा मी तुला हे नारायण कवच सांगितले. हे कवच तू धारण कर म्हणजेच अनायासेच सर्व दैत्य सेनापतींना जिंकून घेशील.
हे नारायण कवच धारण करणारा मनुष्य ज्याला आपल्या डोळ्यांनी पाहतो किंवा पायाने स्पर्श करतो तो ताबडतोब सर्व भयापासून मुक्त होतो. जो ही वैष्णवी विद्या धारण करतो त्याला राजा, घोर, चोर, पिशाच, वाघ इत्यादीपासून कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही. पूर्वी कौशिक गोत्रातील एका ब्राह्मणाने ही विद्या धारण करून योगाने आपल्या शरीराला मरुभूमीमध्ये त्याग केला होता. जिथे या ब्राह्मणाचे शरीर पडले होते त्याच्यावरून एक दिवस गंधर्वराज चित्ररथ आपल्या स्त्रियासह विमानात बसून चालला होता. तिथे येताच खाली डोके करून तो विमानासह आकाशातून पृथ्वीवर पडला. त्यामुळे आश्चर्यचकित झालेला त्याला जेव्हा वालखिल्य मुनींनी सांगितले की हा नारायण कवच धारण करण्याचा परिणाम आहे, तेव्हा त्याने त्या ब्राह्मणाच्या अस्थी पूर्ववाहिनी सरस्वती नदीमध्ये सोडून दिल्या आणि पुन्हा स्नान करून तो आपल्या लोकी गेला. शुक म्हणतात, जो हे नारायण कवच योग्य वेळी ऐकून आदरपूर्वक धारण करतो त्याच्यासमोर सर्व प्राणी नम्र होतात आणि तो सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त होतो. विश्वरूपापासून शतकंतू इंद्राने ही वैष्णवी विद्या प्राप्त करून रणभूमीवर असुरांना जिंकले आणि तो त्रैलोक्य लक्ष्मीचा उपभोग घेऊ लागला. गोपाल कृष्ण भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.